मम्मी बोलते नवऱ्याला नंतर मानलं होतं की हा माझ्या नवऱ्याला कोणी आवाज दिला. भाई प्रत्येक बाई अशीच असते भाई. मला वाटलं पण नव्हतं माझे पप्पा असे पण असतील. जेव्हा मी या स्टोऱ्या बाहेर काढतो यांच्या, या अशा लोकांच्या, माझ्या मम्मीच्या, आता मला कळतंय आता मी पण जाणार फिरायला. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज संडे होता आणि आज मला सुट्टी पण होती. तर आज मम्मी ना ॲक्च्युली एक भूताची गोष्ट सांगणार होती, पण मम्मीला बोललं ती भूताची गोष्ट राहू दे, तू काहीतरी नवीन काहीतरी सांग. आम्हाला जायचं होतं बाहेर पण आम्ही काही गेलो नाही. तर मम्मीला बोललो तुझ्या लव्ह स्टोरी म्हणजे जेव्हा लग्न झालं तुझं त्याच्या आधीची स्टोरी मला सांग, की पप्पाने तुला कधी म्हणजे कधी आलेले बघायला, पप्पा त्यांची फॅमिली कधी आलेली तुला बघायला, आणि ते सगळे आज घरात घडलं होतं. नंतर मला समजलं. मम्मी आता सगळी स्टोरी सांगणारे, काहीच मजा येणार आहे ऐकायला. इकडे मम्मी आहे आणि तिला थोडं काम पण होतं मशीनवरती, दिदीचे काहीतरी टॉप्स वगैरे काहीतरी शिवायचे होते, कारण की आता नवीन रिसेंटली मशीन घेतलेली. सो मम्मी आता पूर्ण स्टोरी सांगायला तयार आहे. पहिल्यावर मम्मी इकडे आहे, घर दिसतंय की मम्मी आता इकडे आहे. आणि मम्मी, तर कसं तुझं या घरात लग्न होतं नक्की ठरलेलं, तर मम्मीला सगळेजण या घरात बघायला आलेले ना मम्मी? याच घरात बघायला आलेले. हा, मोठी आई, मोठे बाबा, परत माझे पप्पांचे मित्र आणि त्यात दिदी पण इकडे आहे. आणि मेन म्हणजे पप्पा या साईडला बसलेले ना, या साईडला बसले होते पप्पा, या साईडला बसलेले असे. आणि काय काय सीन झालेला खरं म्हणजे असं? अरे ते पप्पा सगळे किती त्याचे 4 जण मित्र घेऊन आले. हा, तर मी काय, मला माहितच नाही कोण नवरदेव आहे. अच्छा, त्यांनी पसंत केलं आणि मग मला बोलतात मुलग्याला पसंत आली, आता मुलगीला पसंत आहे का? अच्छा. मी 3-4 जण, मग मी कोणाला पसंत करणार? हा, म्हणजे तुला माहिती नव्हतं एक्झॅक्टली की नक्की मला मोठ्याने सांगितलं. हा, मोठ्याने काय केलं, हा कपाट आहे, हा, जुना आहे कपाट. हा जो कपाट आहे ना तो भरपूर जुना आहे. जेव्हा मम्मीचं लग्न ठरलं तेव्हा हे कपाट होतच होतं. हा, तर मग काय झालेलं? मग त्या कपाटामध्ये तिथं बसलेला पप्पांना तिथं बसायला लावलं. या साईडला पप्पा तर या साईडला होते ना. पप्पा इकडे बसले. हा, मोठे काय बोलले की मी आरशात बघ, कपाटाच्या हा, आरशात बघशील ना, जो दिसेल ना तो नवरदेव आहे. ओ भाई, म्हणजे तो असा सीन झालेला. तर मग पप्पांनी कसं बघितलं तुला डायरेक्टली? पप्पांनी तर मला बघितलेलं, मीच नव्हतं बघितलं. तू नव्हतं बघितलेलं. हा, मी कपाटाच्या आरशात बघितलं. हा, मग काय, मग मला तर ऍक्च्युली करायचंच नव्हतं एवढ्या लवकर. हा, माझ्या मामा आई लोक सगळे बोलले, म्हणून मी केलेलं. अच्छा. असं सीन काय झाला माहितीये काय? म्हणजे माझ्या वडिलांनी, पप्पांनी मम्मीचा आहे ना फोटो घेऊन घरी गेलेले, तिचा फोटो. का तर पप्पांना ती आवडलेली म्हणून. भाई भाई विषय खोल. जेव्हा मम्मी मला हे सांगितलं, आता तुम्ही पण ऐका मम्मी काय बोलली. तर मम्मी पप्पांनी तुझा फोटो नेला होता असं तू मला बोलली होतीस मागे. हो, तेव्हा ही टीव्ही नव्हती हा, आपली ना, अशी काच होती त्याच्यावर. अच्छा, हा, 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 म्हणजे बॉक्स टीव्ही असते, बॉक्स टीव्ही असते, या या, राईट राईट राईट. ती टीव्ही होती त्याच्यावर माझा क्लोजअप मध्ये फोटो भरलेला. क्लोजअप मध्ये फोटो होता. हा, तो पप्पानी जसे पाहुणे निघाले तसे लगेच पप्पानी तो फोटो घेतला, खिशात टाकला. हा, डायरेक्ट. असं तर माझ्या मम्मीने बघितलं. हा, तर माझी मम्मी बोलली, अहो फोटो कुठे चालवलाय, माझ्या मुलगीचा आहे. तर बोलतात की राहू द्या ना, मला लय आवडले ती, मी फोटो तरी घेऊन जातो आता. ओ, म्हणजे विषय खोले पप्पाचा तर. आणि 2 दिवसापूर्वी गावाला आपलं पाईट म्हणून आहे, हा, 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 तिकडची पोरगी बघितलेली, पप्पांना बघितलेली. या, पण पण पोरगी माझ्यापेक्षा खूप सुंदर होती. अच्छा, पण मला तर तूच आवडतेस. मित्रांनो, बरोबर की नाही? आपली मम्मी सर्वात बेस्ट आहे. बरं झाली ही चाली की नाही सून बनून या घरची. गावाला पोरगी बघितलेली, पप्पानी नाही बोलले मला पसंत नाही, त्या मुलीला नाही बोलले म्हणजे? हा, आणि आजीला ओरडले त्यांच्या मम्मीला. ओके, की मला 2 वर्ष अजून लग्न नाही करायचं. हा, मला मुलगी दाखवायची नाही. हा, आणि स्वतः इथे येऊन मला डायरेक्ट पसंत करून गेले आणि बोलतात 1 महिन्याच्या आत लग्न करायचं. अरे बापरे, पप्पाला घाई झालेली. पप्पाला नक्कीच घाई झालेली लग्न करायची. मी आता वैतागली. आता वैतागली आहे. आणि तिचे 3 डायमंड आहेत आता त्याच्याकडे. कोण कोण आहेत? 3 डायमंड आहेत त्याच्याकडे. त्याच्यामुळे एक म्हणजे दादा, दुसरा म्हणजे हा डायमंड, आणि तिसरा म्हणजे जो व्हिडिओ काढतोय तो डायमंड. 3 डायमंड आहेत. आता म्हणते मी वैतागली तिघांना पण. सो अशी मम्मी सांगते अजून स्टोरी. आणि याच्यामध्ये अजून ती काय काय लपवते मध्ये मध्ये. मला तिने ते पण सांगितलेलं, काहीतरी लपवते अजून, की पप्पा त्यांचे मित्र वगैरे आलेले. आणि पप्पांची एक फ्रेंड पण होती, मम्मीने ते पण सांगितलेलं मला. कल्पना नावाची पप्पांची एक फ्रेंड होती गाईज. त्यांची आताच्या भाषेत तुमच्या गर्लफ्रेंड. भाई अभी गर्लफ्रेंड का विषय आ गया, मतलब पप्पा की भी गर्लफ्रेंड थी. मेरा भाई बोले तो एक पप्पांची पण गर्लफ्रेंड होती. आता मम्मी बोलते म्हणजे आपल्या भाषेत गर्लफ्रेंड, त्यांची ॲज अ फ्रेंड, पण आपल्या भाषेत ती गर्लफ्रेंड. म्हणजे जनरेशन आहोत आपण आता, आपल्या काळातल्या गर्लफ्रेंड. भाई समजे समजे समज रे कुछ. तो मम्मी आता
तिचं काहीतरी सांगते म्हणजे ती संवादच झाली तिच्याबद्दल काहीतरी सांगते. पप्पांची एक फ्रेंड होती. तर अजून ऐकूया. ब्लॉगला नक्की आपल्याला लाईक करा मित्रांनो. माझं नवीन लग्न झालेलं ना. हा हा हा. लग्न होऊन काहीतरी 5-6 दिवसच झाले. गावी तर आम्ही दर्शन करून गेलेलो सगळं. म्हणजे लग्न झाल्यानंतर बेसिकली लग्न हे दर्शनाला गेलेले. ओके, जागरण मध्ये असतो आपल्याकडे. पण तरी पण आता इथे पाच साईडला पण खंडोबा आहे. आपल्या इथला खंडोबा आहे, इथला टेकडीचा खंडोबा आहे. की रविवार होता त्या दिवशी. या मला बोलले मला मस्त असे गजरे घेऊन आले. मला बोलले तू तयारी कर, हिरवी साडी बिडी घाल सगळं. हिरवी साडी या राईट. मस्त सजले बिजले. हा. आणि थोडस मला कुठेतरी खाडीचा दरवाजा होता पाठीमागे. ओके. आवाज आला, हे विलास हे विलास. अरे बापरे. आवाज आला. हा. तर मी बोलले माझ्या नवऱ्याला कोण आवाज येते एवढा. तुझ्या नवऱ्याला ए भाई मम्मी बोलते नवऱ्याला नंतर मानलं होतं की हा माझ्या नवऱ्याला कोणी आवाज दिला. भाई प्रत्येक बाई अशीच असते. आणि बघा लगेच बोलते माझ्या नवऱ्याला कोणतरी आवाज दिला. भाई अभि छोडूंगी नाही बाई. हा तर काय झालेलं पुढे. अरे मग बघते मी पाठून जाऊन तर ती आवाज येते मस्त की पप्पा तिकडून हा हा हाय हाय करते. पप्पा हाय करतात. हा. मम्मी बोलले इकडे या, घरी या. घरी बोलवलं. पण इकडे बोलवलं. अच्छा. बोला कोण ग तू. सांगते माझं नाव कल्पना. बोला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघ. इथं थांबायचं नाही बोललं. तिला घराच्या बाहेर काढली. परत ती काय करी आली नाही. पप्पांना बोलली की विलास तेरी बीबी मेरे को चिल्लाई यायचे. मद्रासी होती ती. मद्रासी होती भाई माझ्या पप्पांना. आणि मी अजून भाई जाऊ दे आपल्या विषयाने आले. पप्पाचा विषय चालू. पप्पाचा ऐकायला. मग ती गेली. मी गेली नाही. मी नाही गेले. मला राग आला. म्हणजे तू देवदर्शनाला गेलीच नाही आपल्या कंट्रीकडे इथल्या. काढून टाकले. मग मॅक्सी घालून बसली. माझ्या मशनीवरती जाऊन. अच्छा. आणि पप्पांना क्रिकेटचं पण भरपूर आवड होती असं तू बोललीस. क्रिकेट म्हणजे येड होतं पप्पांना. मम्मी ते आणि मम्मी जेव्हा रुसली होती मला मम्मी सांगत होती तेव्हा मम्मी रुसली होती. आणि जशी काही बसली होती डायरेक्टली. आता एखादा माणूस कसा काही बाई म्हणवतोय. पप्पा गेले क्रिकेटला निघून. पप्पा क्रिकेट खेळायला निघून गेले. म्हणजे मला मानवायचं सोडून, मला कुठेतरी बाहेर फिरायला न्यायचं सोडून, क्रिकेटला माझ्यासाठी चांगलं जेवण बनवायचं सोडून, किंवा माझ्यासाठी आईस्क्रीम आणायचे सोडून तो भाई क्रिकेटला गेले. 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस. भाई जर आताच्या जमान्यामध्ये म्हणजे जी जनरेशन आहे आणि आता जर कोणी असं केलं म्हणजे 3-4 दिवस लग्न झालंय बेसिकली नवरा बायको समजा 1-2 असं एक्झाम्पल समजा. आणि जर त्यांनी जर त्याच्या बायकोला केलं ना भाई तर काय सीन करेल ती त्याचा. तो जर क्रिकेटला खेळायला गेला तर भाई बोले तर पट्टे. तेव्हा ते म्हणजे एक रिलेशनशिप म्हणजे कडक होते तेव्हाचे. बट तेवढे तसं होतं की पहिले खेळायला इम्पॉर्टंट द्यायचे सर्वजण. आणि माझे पप्पा तर पहिल्यापासून बाई क्रिकेटमध्ये हुशार आहेत आणि ते पहिल्यापासून ते क्रिकेटमध्ये त्यांनी स्वतःचं करिअर बनवलेलं. हा तर आई पुढे सांग आता काय झालेलं. मग काय मी संध्याकाळी जेवलेच नाही. अच्छा. जेवायचंच नाही बोललं मला. जे खूप रुसलेले. कारण की नवऱ्याने पण बनवलं नाही. म्हणजे मी त्याच्या आयटमला बोलले तर तो एवढा माझ्यावर रागवला. आयटम खेळायला. ओके. पण नाही जेवली. मला काही घेणं देणं नाही पडलं. त्याच्यानंतर मग पप्पांनी काय केलं दुसऱ्या दिवशी आमचं खटल्याचं घर होतं. माझे सासरा माझे दीर माझे गावचे सगळे मेवणे ते सगळे एकत्र होतो आम्ही. ओके. आणि परत खानवडी पण होते आमच्या घरात. त्याच्यामुळे मग मला काय आम्हाला कुठे एकत्र जायला भेटत नसं. आणि सगळे असायचे घरात. मग त्याच्यामुळे बोलता पण येत नव्हतं. मग मी पण काय बोलत होते पप्पा पण काय बोलत. खराब झालेला आमचा मिक्सर. तुमचा खराब झालेला घरातला तेव्हा. गावाला. ओके. इकडचा लक्ष्मीनगरला रूम होती. तिकडचा मिक्सर खराब झाला तर पप्पा काय बोलले आजीला अरे मिक्सर खराब झाले आई मी जरा मिक्सर रिपेअर करून आणतो हिला घेऊन जातो. अच्छा. भाजी पण घेऊन येतो. अच्छा. तर मग त्याची मम्मी हा ठीक आहे जाऊ पण लवकर या जेवण बनवायचं. पप्पा बोलले चल आवर. मग मी गेले. मला थोडी माहिती की मला हा मिक्सर रिपेअर करायला येतो का काय. ओके. गेले ड्रेस घातलं पटकन गेले. मिक्सर ठेवला बाजूच्या घरात. पप्पांनी. आम्हाला तर चल लवकर चल इथे. कुठे मग गेले. आम्ही गेलो गार्डनला. गार्डन. भाई मला वाटलं पण नव्हतं माझे पप्पा असे पण असतील. जेव्हा मी या स्टोऱ्या बाहेर काढतो यांच्या या अशा लोकांच्या माझ्या मम्मीच्या आता मला कळतंय. आता मी पण जाणार फिरायला पण मित्रांमध्ये जाणार. मित्रांमध्ये तर मम्मी मला काय बोलते माहिती का की मिक्सर बाजूलाच्या घरात ठेवून पप्पा मला फिरायला घेऊन गेलेले. हा काहीतरी वेगळाच सीन ऐकतोय. पुढे पण ऐका तुम्ही. मग काय झालं. मग काय गेलो गार्डन मध्ये बसलो. भेळपुरी पाणीपुरी आईस्क्रीम जे 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 भरपूर काय खायला घातलं. एकटे ना मला नाही बोलवलं. ठीक आहे. सोनल दीदीला पण मी घेऊन गेले. सोनल दीदी माहिती पप्पा मोठे भावाची मुलगी. माहिती. मग तिथं खाल्लं पिल्लं मग घरी आलो. नाही मग आजीने काय केलं तिथे गेली बाजूच्या घरामध्ये बघायला.
अशीच बसायला गेली. आजीला कशी तुझी सवय आहे ना तू हा हा बनवायची. हा. त्याच्या घरी जाऊन बसायची. आजी ना पप्पांची आई पहिल्यापासूनच सगळ्यांना चहा वाटप करणार का तर सरपंच आहे म्हणून हा. एक असतं. हा मग ती गेली. अरे हा तर आमचा मिक्सर आहे. म्हणजे तिला कळलं होतं हा तिला बाजूच्या घरात जाऊन ठीक आहे ठीक आहे. पण ती काय नाही बोलली. हा हा तिने तो मिक्सर तसंच ठेवला तिथेच. हा मग तो मिक्सर मग आम्ही आलो. आता मिक्सर आलो घरी आम्ही. हा मिक्सर घेतला वाजवल्यांकडनं आणि हा. तो घरी घेऊन गेलो. अच्छा. तर आजी बोलते काय रे मिक्सर रिपेअर नाही झाला. हा तर पप्पा बोलतात अगं दुकान बंद झालं ना. हा पप्पांनी अक्कल लावली बरोबर. मग पहिले दुकान बंद झालं तर मिक्सर काय रिपेअर नाही झाला. हा मी परत उद्या घेऊन जातो. ओके. तर ती बोलते अच्छा. मग जेव्हा जबरदस्ती तिने डबल टिबल जेवण दिलं आणि आम्ही बाहेरून खूप खाऊन आलो. हा पण काय झालं सीन माहितीये. हा 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 तरी पण आम्ही दोघं तसंच बसणार होतो जेवणार होतो जबरदस्ती. पण सोनल दीदी मध्येच बोलली नको माझं पोट दुखते मी वडापाव खाऊ. आई शपथ फुल राडा करून टाकला सोनल ताईने. डायरेक्ट बोलली की मला वडापाव खावले माझं पोट भरले बाई. इथंच हे लोक बसले होते. आई एवढे मजा येते ना स्टोरी ऐकायला. त्यामध्ये आता दीदी पण जो कप घेऊन बसले डायरेक्टली ती पण ऐकते स्टोरी. बोलते काय काय बोलते म्हणजे आम्हा लोकांना पण आता सूट भेटणार पण मम्मी नाही देणार आम्हा लोकांना सूटाची. तिच्या म्हणजे तिची जी स्टोरी ऐकतो आम्ही लोक भाई तरी ऑसम. आम्ही ती स्टोरी मी तुम्हाला लोकांना दाखवतोय. पुढं काय झालं ते पण ऐका. लगेच जाच्या आज व्हिडिओ स्किप कर. गाईज एवढं सगळं तर होतच गेलं. म्हणजे जेव्हा मम्मीचं लग्न झालं लग्न व्हायच्या आधी पण पप्पा जेव्हा मम्मीला बघायला आलेले तेव्हा इकडे सगळेजण पूर्ण असे पाहुणे वगैरे होते सगळे इकडे या साईडला वगैरे. आता ही जी भिंत आहे ना मित्रांनो ती अशी पूर्ण होती इथपर्यंत होती अर्धी आणि तिथून फक्त आतमध्ये जायला असा रस्ता होता. तर आता कसं आहे आता ही अर्धी झाली कारण की आजी गेली त्याच्यानंतर मग आजीने सगळं हे असे मधून तोडून टाकलं. जेव्हा बाबा होते हे बाबा तेव्हा हे बाबांनी पहिलं तेव्हा बाबा होते तेव्हा बाबांनी तोडून घेतलं कारण की जागा अशी स्पेस वाढत नव्हता. मग आता हा स्पेस एवढा झाला. तर सगळेजण असे पाहुणे इकडे वगैरे सगळे बसलेले आणि तेव्हा सगळेजण मम्मीला बघायला आले. मम्मी बोलते की भरपूर जण होते बघायला. सो कार्यक्रम मस्त झाला होता त्यांचा. झालं काय माहिती काय नंतर हळूहळू पप्पांचे जसे मित्र वाढत गेले जसं मम्मीचं लग्न झालं तसं त्याच्या आधी पण पप्पाचे मित्र भरपूर वाढत गेले आणि ते लोक जरा बोलतात ना त्या टाईपचे जरा नशेली थोडं ड्रिंक वगैरे करायचे. तर पप्पांना त्याची थोडी म्हणजे हे लागलेली सवय लागलेली. सो सवय लागली पप्पांना आणि त्यानंतर मग पप्पा जरा जास्त उतरायला लागले ड्रिंकिंगमध्ये वगैरे. सो असं नाही की मी पप्पांची रिअलिटी सांगतोय म्हणजे असं काय नाही जे आहे ते सांगतो. आणि नंतर आता पप्पा असं गावीच असतात. आता आम्ही लोक मुंबईला असतो. सो पप्पांना मी वाईट नाही म्हणत आहे बट बोलतात ना आपली संगत चांगली हवी. संगत चांगली असली तर माणूस बिघडत नाही. आणि एका दारूमुळे प्रत्येक घराचे संसार तुटले गेलेत. आणि मी माझंच नाही म्हणत आहे असं भरपूर घरांमध्ये झालेलं आहे की ते एका दारूमुळे आपली मुलं वाईफ तर सोडली तरी चालेल पण मुलांना पण माणूस विसरून जातो एका दारूच्या घोटामुळे. तर मित्रांनो एक माझा संदेश असेल जर तुम्हाला काय पण लाईफमध्ये करायचं ना तर किती पण टेन्शन असेल पण लाईफमध्ये दारू वगैरे पिऊ नका कधी. कारण त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आता जो सीन आहे माझा फक्त मी आणि मम्मी आणि ताईच राहते इथे. कारण बेसिकली भाऊ तर गावी असतो कारण की आजीकडे कोण असतं म्हणजे माझ्या मम्मीच्या आईकडे तर ते तिकडे राहतो नाही तर आम्ही फक्त तिघं तिथे राहतो. सो बेसिकली फक्त एवढं सांगायचं की दारू वगैरे पिऊ नका कारण की आता माझे पप्पा जे ड्रिंकिंगमुळे पूर्ण गावी राहतात त्यांना आठवण येते माहीत नाही काय नाही ते सगळं आपल्याला काय एवढं माहिती नाही. बट एक सांगायचा प्रयत्न आहे की जेव्हा पप्पा ड्रिंक वगैरे करत नव्हते जेव्हा यांचं बेसिकली लग्न झालेलं काय मम्मी जेव्हा बेसिकली लग्न झालं तेव्हा पप्पा त्याच्या आधी पण पित नव्हते पण त्यांना मध्ये सवय असायची. पण तेव्हा आम्ही मम्मीच्या आईने वगैरे विचारलेलं की तो चांगला आहे का माणूस वगैरे. मम्मी पप्पा सगळे बोललेले की हाय चांगला आहे वगैरे कमवतो वगैरे. सो आम्हाला तेव्हा एवढं माहिती नव्हतं पण पप्पा नंतर भरपूरच हे झाले की ड्रिंकिंग वगैरे करायला लागले. सो मी जस्ट सांगितलं आहे आणि एवढाच स्टोरी होती मम्मीची. एक मम्मीला जरा खुश करायचं तर मम्मी पण बोलली मला की जरा तुम्ही माझी स्टोरी सांगते. आणि मी कधी आजपर्यंत मम्मीला स्टोरी नाही विचारली की तुझी स्टोरी काय होती नक्की म्हणजे पप्पांनी तुला कसं प्रपोज केलेलं इथे कधी आलेले कधी तुमची बोलणी झाली वगैरे वगैरे. तर मम्मीने सांगितलं आणि याच घरामध्ये सर्व झालेलं. तेव्हा एक घर वेगळं होतं आणि आत्ता जे बघताय ते घर खूप वेगळं आहे आणि मम्मीच्या आईचंच घर आहे अजून पण आता आजी गावी. आणि मित्रांनो असे ब्लॉग्स तुम्हाला येतच राहतील नवीन ब्लॉग्स येतील. आता आम्ही जाणार आहे गावी तर गावचे पण ब्लॉग्स येते ना मम्मी. आता गावाला जाताना परतीचा प्रवास असेल परत येतानाचे व्हिडिओज असतील नक्कीच येतील. तर मित्रांनो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय मम्मी बाय कर बाय. आणि हिच्या स्टोऱ्या कळल्यात ना तुम्हाला आता बघा कमेंट करा मित्रांनो. चला बाय बाय भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये.